त्याच्या पाया पडते मी, फक्त दारू बंद करा तुम्ही. मला लय त्रास आहे घरामध्ये. विचारायला बाई आहे. मला नवरा देते, मुलगा देते. नवरा बी मुलगा बी दोन्ही बी. मीरा कोकणात. ज्या बाईला शिव्या दिल्या जातील किंवा दारूवाल्याकडून धमकी दिली जाईल त्याची दखल आपण 100% घेऊ. त्याच्यामध्ये कुठल्याही बाईला त्रास होणार नाही, कारण त्यांनी फक्त न्याय मागितलेला आहे. त्यांनी काही चूक केली नाही. फक्त त्यामुळं त्यांना मी जिम्मेदारी घेतो की त्यांना गावातल्या दारूवाल्यापासून कुठलीही धमकी किंवा कुठली काय त्यांना दबाव हे येणार नाही, कारण त्यांनी न्याय मागितलेला आहे. त्यांनी कुणावर गुन्हा केलेला नाही किंवा कुणाला आरोप केलेला नाही. जे आहे ते सत्य मांडलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्या 100% पाठीशी राहील. जास्त दिवस चालत नसतं. कुणाचे तरी घर बसल्यानंतर त्या दारूमधून निर्माण केलेला पैसा हा आपला संसार बसविणार नाही. त्यामुळे तुम्ही पर्याय बदला. हे तात्काळचा पैसा हे तुम्हाला महत्व नाहीये आणि हे तुमच्या संसाराला मोठं करणारं साधन नाहीये. तुमचे 10 रुपये मेहनतीचे ते तुमच्या संसाराला लागू शकतात, पण हे दारू विकून लोकांचे घर बदनाम करून तुमचे आलेला पैसा तुमचं घर बसवणार नाही ना तुम्हाला मोठं करणार आहे. तर मयंक गांधीने 6 महिन्यापूर्वी नाही, एक 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षानंतर मयंक गांधीने पहिल्यांदा आमचं गाव दत्तक घेतलं. त्यावेळेस त्यांनी दारूबंदी सुरू केली. त्यावेळेस आम्ही त्याला रिस्पॉन्स स्वतः दिला आणि त्यावेळेस ज्यांनी दारू बंद केली त्यांना त्यांच्या व्यवहार भागावा, उपजीविका भागावी म्हणून आपण त्यांना शेळ्या, कुणाला गाय, कुणाला म्हैस, जेणेकरून त्यांचं बी आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा हे बंद करून आपण ते वाटप केलेलं होतं. आणि आज ह्या महिला बाया परत आता कसं दारू, खेडेगावातली दारू परत चालू करणं हे आता 10-12 दुकानं आहेत, पण ते कसं चोरून विकायचं, खिशात घालून विकायचं हा प्रकार चालतो गावामध्ये. आणि मग चालता बोलता देऊन टाकायच्याकडे. तर पिणाऱ्याची संख्या वाढली. आज सकाळी परळी तालुक्यातील कवडगाव घोडा येथील असंख्य महिला शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत दारूबंदीसाठी निवेदन दिलं, परंतु निवेदन देत असताना सरपंचावर काही आरोप करण्यात आले. ते आपल्या सोबत सरपंच देखील आहेत. नेमकं काय घटना होती? दारूबंदीसाठी महिला शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्यांची देखील त्या निवेदनावर सही असल्याचं समजत आहे. आपल्यासोबत सरपंच आहेत. सरपंच, सकाळी महिला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आल्या आणि अनावधानाने त्यांच्याकडून तुमच्या देखील नावाचा उल्लेख झाला. काय नेमकं? तुम्ही देखील त्या निवेदनावर सही केलेली आहे आणि तुम्ही देखील दारूबंदीसाठी उत्साही आहात. या आधी देखील तुम्ही 6 महिन्यापूर्वी दारूबंदी मयंक गांधी यांच्या माध्यमातून केली होती. बरोबर आहे. ह्याच्या अगोदर आपण मयंक गांधीने 6 महिन्यापूर्वी नाही, एक 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षानंतर मयंक गांधीने पहिल्यांदा आमचं गाव दत्तक घेतलं. त्यावेळेस त्यांनी दारूबंदी सुरू केली. त्यावेळेस आम्ही त्याला रिस्पॉन्स स्वतः दिला आणि त्यावेळेस ज्यांनी दारू बंद केली त्यांना त्यांच्या व्यवहार भागावा, उपजीविका भागावी म्हणून आपण त्यांना शेळ्या, कुणाला गाय, कुणाला म्हैस, जेणेकरून त्यांचं बी आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा हे बंद करून आपण ते वाटप केलेलं होतं. आणि आज ह्या महिला बाया परत आता कसं दारू, खेडेगावातली दारू परत चालू करणं हे आता 10-12 दुकानं आहेत, पण ते कसं चोरून विकायचं, खिशात घालून विकायचं हा प्रकार चालतो गावामध्ये. आणि मग चालता बोलता देऊन टाकायच्याकडे. तर पिणाऱ्याची संख्या वाढली आणि ह्या मोलमजुरा करणाऱ्या बाया आहेत. आता ह्यांना प्रत्यक्ष मुलाखत कशी असते, काय बोलावं, अनावधानाने काय गेलं असेल ते त्यांना लक्षात येत नाही. ह्यांना आता उठायचं चूलमूल, जसं आपलं पहिली परंपरा होती तसं ह्या चूलपुरत्या, शेतापुरत्या ह्या काम करणाऱ्या बाया आहेत. ह्यांना मुलाखतीमध्ये काय विचारलं, ह्याचा काय परिणाम होईल. आता चुकून गेलं त्या बाईकडून, ती म्हणती मला समजलं नाही. आणि त्यामध्ये अजून एक घटना पाहायला गेली तर आम्ही आता निवेदन पाहिलं तर निवेदनावर तुमची देखील सही आहे आणि तुम्ही दारूबंदी साठी उत्साही आहात. तुम्ही प्रथम तो प्रश्न ठरावात देखील घेणार असल्याचं समजत आहे. ठरावातच नाही, तो प्रश्न आपण लेटर पॅड, ग्रामपंचायतच्या लेटर पॅड वर निवेदन दिलेलं आहे. आणि चालू चेअरमन जे की आपल्या पक्षाचे, त्या चेअरमनला सांगितलं की महिला एकट्या जाऊ नये, तर संबंधित एखादा व्यक्ती सोबत असावा म्हणून आपण एक व्यक्ती म्हणून एक सेकंड, गावचा जो सेकंड व्यक्ती असतो तो चेअरमन सोसायटीचा, त्यांना इथं सोबत पाठवलं होतं, ऑटो करून दिलं होतं. बरोबर आहे ना? हा, मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि अनावधानाने चूक झाली. ती काही बोलण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, हे तर तिथं साक्षात ते सांगायला लागले. फक्त आता तुम्ही म्हणलं तसं ह्या बाया आमच्या म्हणजे काय फक्त शेतात काम करणं आणि घरी येणं, स्वयंपाक करणं एवढ्या पुरमारीत. आता गावामध्ये, खेड्यामध्ये कुठली मीडिया नसते, कुठला हे नसतं, तुमचं हे नसतं, त्यांना काही माहित नाही, याचा अनुभव नाही. अच्छा, प्रत्येक अनुभवामधून माणूस शहाणं होत आहे. तसं ती म्हणते बाबा इथून पुढे त्या महिला स्वतःमध्ये. दारूबंदीसाठी तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आता महिला देखील सकाळी भावनिक झाल्या, काही महिला अक्षरशः रडल्या देखील EPI साहेबाच्या समोर. नेमकं या घटना जे तुमच्या गावामध्ये घडत आहेत, दारूबंदीसाठी तुम्ही आग्रही आहात आणि काही जणांना दारूबंदी करण्यासाठी देखील तुम्ही शेळ्या असतील, गाय असतील हे घेऊन देखील मयंक गांधीच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्यानंतर त्या व्यावसायिकांनी परत व्यवसाय तोच सुरू केलेला आहे. शेळ्या विकल्या, गायी विकल्या आणि नंतर परत दारू विकतायत. मग यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही पावलं उचलले जाणार आहात?
100% उचलायचेच आपल्याला, उचलायचेच म्हणूनच आपण लेटर पॅडवर आपल्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर दिलेलं आहे लिहून की ह्याच्यामध्ये 100% आता नवीन एपीआय आपले जे आलेले आहेत त्यांना आल्यानंतर आपण हे निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर, हे जेणेकरून ही दारूबंदी करायला आपल्याला काय करता येईल. साहेब फ्रेश आल्यानंतर साहेबांनी म्हणजे एकदम लक्ष घालून मनातून हे काम बंद करावं, गावातली दारू बंद करावी. त्यानंतर मी मयंक गांधी सरांनाही जाऊन भेटलेलो, परत सरांशी माझं बोलणं झालेलं आहे, जेणेकरून माझ्या गावामध्ये नदीचं खोलीकरण करत असताना मयंक गांधी स्वतः आले होते. मला वाटतं आपल्या किट वाटल्या होत्या परत ह्याच्यामध्ये, आता त्यांनी किट दुष्काळ भागामध्ये किट वाटल्या होत्या, त्यावेळेस बी आपण पूर परिस्थितीमध्ये त्यावेळेस बी त्यांना आपण ही गोष्ट कानावर टाकलेली. त्यांनी सांगितले की ठीक आहे, आपले थोडे कामाचा टप्पा पूर्ण झाला की आपण ह्याला परत काहीतरी एक पर्याय म्हणून जेणेकरून आपल्याला ह्यांना उपजीविका भागावी असं यांना काहीतरी आपण देऊ आणि परत हे गावात बंदीत दारू करून टाकू. पुन्हा एकदा मयंक गांधी सरांनी आमची सोशल मीडियावरची बातमी पाहिल्याच नंतर आमच्याशी संपर्क साधला आणि तुमच्या महिला सोबत ते पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी तयार आहेत, पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी यायला देखील तयार आहेत, असे देखील त्यांच्याकडून फोनद्वारे आम्हाला मेसेज मिळाला आहे आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून या दारूबंदीसाठी पुढे जाणार. 100% जाणार, कारण आम्हाला एक करायचंच. ह्या बायांना जे त्रास व्हायला आहे गावातल्या बायांना, ठीक आहे ना, गावातल्या बायांना त्रास झाला, मधामध्ये ते कसं असतं प्रत्येक वेळेस आता निवेदन देणं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की दारू बंद होत नाही, तुम्हालाही माहिती. अशी कितीही निवेदनं दिले तरी दारू बंद होत नाही. परंतु ह्याला आता नवीन फ्रेश, मी म्हणलं ना एपीआय साहेब नवीन आले, त्यांनी लक्षपूर्वक जाणीव घालावी, याच्यावर लक्ष देऊन मयंक सरांची मी मदत घेईन. परत एकदा मी ते म्हणलं ना ठीक आहे, दारूबंदी केल्यानंतर त्यांना देखील उपजीविकेचा आपण पर्याय देऊ, जेणेकरून त्यांनी बी राग आणि परत पुन्हा एकदा पहिल्यासारखंच मग पहिल्या शेळ्या दिल्या ते विकल्या आणि पुन्हा दारू सुरू केली असं केलं जातं. आता की हे बघा, पर्याय करणं ते त्यांच्या मनावर आहे, आपण त्यांना समजून सांगू शकतो. आपण गावातल्या दारू विक्रेत्यांना काय आवाहन करणार की आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलात, पोलिस त्या ठिकाणी येणार, कारवाई करणार, गुन्हे दाखल करणार, अशा गोष्टी घडण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने त्या दारू विक्रेत्यांना जर दारू बंद केली तर उलट चांगलंच आहे. त्यांना काय तुम्ही आवाहन करणार तुमच्या माध्यमातून? दारूबंदीवाल्यांना मी एवढं सांगतो की हे जास्त दिवस चालत नसतं. कुणाचे तरी घर बसल्यानंतर त्या दारूमधून निर्माण केलेला पैसा हा आपला संसार बसविणार नाही. त्यामुळे तुम्ही पर्याय बदला. हे तात्काळचा पैसा हे तुम्हाला महत्व नाहीये आणि हे तुमच्या संसाराला मोठं करणारं साधन नाहीये. तुमचे 10 रुपये मेहनतीचे ते तुमच्या संसाराला लागू शकतात, पण हे दारू विकून लोकांचे घर बदनाम करून तुमचे आलेला पैसा तुमचं घर बसवणार नाही ना तुम्हाला मोठं करणार आहे. सकाळी महिला आरोप करत असताना असा देखील त्या महिलांनी आरोप केला की काही दारू विक्रेते जमीन नावावर करून घेतात, पैशाच्या बदल्यात जमीन मागतात. असं काही तुमच्या गावात घटना घडतात का? दारू विक्रेत्यांची काही दहशत आहे का? आता या महिला इथं आल्या, यांना गावात गेल्याच नंतर त्यांच्या महिलांच्या त्या दारू विक्रेत्यांच्या महिलांकडून काही त्रास होईल का किंवा शिवीगाळ होईल का भांडण्याची काही अपेक्षा, अशी काही तुमच्या गावात दहशत आहे का? नाही, आता ज्या बाईला शिव्या दिल्या जातील किंवा दारूवाल्याकडून धमकी दिली जाईल त्याची दखल आपण 100% घेऊ. त्याच्यामध्ये कुठल्याही बाईला त्रास होणार नाही, कारण त्यांनी फक्त न्याय मागितलेला आहे, त्यांनी काही चूक केली नाही. फक्त त्यामुळं त्यांना मी जिम्मेदारी घेतो की त्यांना गावातल्या दारूवाल्यापासून कुठलीही धमकी किंवा कुठली काय त्यांना दबाव हे येणार नाही, कारण त्यांनी न्याय मागितलेला आहे, त्यांनी कुणावर गुन्हा केलेला नाही किंवा कुणाला आरोप केलेला नाही, जे आहे ते सत्य मांडलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्या 100% पाठीशी राहील. दुसरं एक असं आहे की तरुण बांधव देखील व्यसनाचे अधीन गेलेले आहेत तुमच्या इथले, आणि अशा काही गोष्टी घडतायत का रस्त्यावर जात असताना येत असताना महिलांची काही विनयभंग होणं किंवा काही शिवीगाळ देणं, असं काही घटना घडतात का? दारूच्या नशेमध्ये कसं असतं, महिला सर्व काही समोर येऊन सांगत नाहीत किंवा मुली काही सर्व समोर येऊन सांगत नाहीत, पण दारूच्या नशेमध्ये असे पोरं करतात, दहशत माजवतात, शिवी देणं, चौकामध्ये शिव्या देणं, भांडणं करणं, अशा देखील घटना समोर येतात. आतापर्यंत समजा असं तर काही घडलेलं नाहीये, परंतु आता पोलीस पाटलाची नियुक्त झालेले आहेत गावोगावी. जस्ट आपल्या 4 महिन्यापूर्वी आता नियुक्त झालेले आहेत, त्यांना नियुक्त भेटल्यात, जस्ट त्याला पत्र भेटलेले. आता गावामध्ये पोलीस पाटील तयार झाल्यानंतर, कारण ह्या प्रत्येक पोलीस पाटलाचं नियंत्रण त्या गावावर राहीलच, ह्याला नक्कीच आळा बसण्याचं काम होईल. नक्कीच आपल्यासोबत महिला देखील आहेत. सकाळी त्यांनी निवेदन देखील दिलं की एकंदरीत काय सकाळी तुमच्यासोबत सरपंच देखील या लढ्यामध्ये सहकार्य होतं, त्यांचं देखील काय सांगाल? आता गावात गेल्यानंतर तुम्हाला काही भीतीचं वातावरण वाटलं का? नाही, काही नाही वाटलं. म्हणजे शा द्यायलेत ना दारूवाली शा द्यायले दारूवाले दारू विक्रेते त्यांच्या महिला ते द्यायले तर ती बाई द्यायली, ते द्यायले तर दोघं बी द्यायले. कोण नेमकं काय कशामुळे शिव्या देतात? गेले दारू बंद करा गेलात म्हणून. आम्ही आमच्या त्या देर वारला दारूनी, मग आता आमच्या पुतण्या बी त्याच मार्गाला आहे, मग आम्ही त्याच्यामुळे इथं राहिला. मग आम्हाला सरपंचानं सहकार्य केलं होतं दारूसाठी, हे लेकरं तुमचे असे करायले तर म्हणून तैनं बी लेकरायच्या किवीनं जा म्हणले. तुमच्या या लढ्यामध्ये सरपंचाचं तुम्हाला खूप मोठं सहकार्य आहे आणि सरपंच देखील तुम्हाला सहकार्य करतायत आणि या लढ्यामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हो, आम्हाला फाटीशीच आहे.
आम्हाला ना लेकर आमच्या त्यांच्या दाराशी बी दिले आम्हाला सरपंच लय चांगले येतं ना ते कधीच नाही का आगाव बोलत लेकरायला बी ते बोलून घेतात लेकरायचं बी आमच्या ते म्हणतात काय करावं आता दारू पिऊन ते लय सतवायले तर आई वडिलाला सतवायले तर आम्हाला एक दिवस त्याचं होई ना का हे घेणं. आपल्यासोबत दुसऱ्या देखील महिला आहेत. या लढ्यामध्ये आपल्या सोबत सरपंच खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत. याआधी देखील दारूबंदीसाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं होतं आणि आता देखील ते मोठं पाऊल उचलणार आहेत. दारूबंदीसाठी ते सक्रिय होणार आहेत. मयंक गांधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये दारूबंदी सक्रिय होणार. आपल्यासोबत सकाळी बोललेल्या मावशी सुद्धा एकंदरीत काय सकाळी तुमच्याकडून अनावधानाने तो चुकून शब्द गेला काल. आज जे सकाळी तुमच्यासोबत सरपंच होते त्यांचं देखील तुमच्यासोबत मोठं सहकार्य आहे. परंतु पाहायला गेलं तर आता मयंक गांधीच्या माध्यमातून त्यानं कठोर पावलं उचलीत. गावातील दारू विक्रेत्यांना आवाहन केले की तुम्ही दारूबंदी करावी. आम्हाला एकूण चुकून शब्द गेला. आमचा सरपंच आम्हाला खूप सहकार्य करतोय पण ते कसं बोला म्हणून असं बोलले नाही मी. असं मला थरथर कापल्या कधी मी व्हिडिओ कॉल ह्याच्यावर बोलले नाही काही नाही. ते मला चुकून शब्द गेला गलतीनं झाला. मी सरपंचाची माफी मागते. आम्हाला सरपंचाने सही शिका देऊन माझ्याकडे गलती झाली. नक्कीच तुम्ही पाहू शकताच आज सकाळी महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये ज्या प्रमाणे निवेदन देण्यात आलं त्याच माध्यमातून आज शिरसाळा पोलीस स्टेशनची एपीआय राठोड यांना निवेदन दिल्याच्या नंतर आता पोलीस स्टेशन नेमकं काय कारवाई करते हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कवडगाव घोडाचे सरपंच यामध्ये आता ते सक्रिय झाले आहेत आणि दारूबंदीसाठी ते निर्णायक भूमिका घेणार आहेत. मयंक गांधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा कवडगाव घोड्यामध्ये पुन्हा एकदा ते दारूबंदीसाठी आवाज उचलणार आहेत आणि दारू विक्रेत्यांना त्यांना आवाहन केले की तुमच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या आधी तुम्ही स्वयंस्फूर्तीने तुमचे दुकाने बंद करा, अन्यथा पोलीस तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुमचे दुकाने बंद करतील असं देखील या माध्यमातून आवाहन करण्यात आलं. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, कवडगाव घोड्यातील परिस्थिती पुन्हा बदलते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.